विधानसभेची मतमोजणी उद्या शनिवारी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य व दक्षिण सोलापूर या तिन्ही मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, नूतन मराठी विद्यालय व एसआरपी कॅम्पमधील बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे। मतमोजणीवेळी ओळखपत्र असलेल्यांशिवाय अन्य कोणालाही 100 मीटर अंतरात प्रवेश नसणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर आता शनिवारी मतमोजणी होणार असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत येथील 100 मीटर अंतरात अन्य कोणत्याही व्यक्तीला मोबाईल, टॅबलेट, संगणक व संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे, तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर व ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाण्यावर निर्बंध असणार आहेत। कर्मचारी, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक कार्यालयाकडून ओळखपत्र दिलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, असेही पोलीस आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे। कोणीही कोणत्याही प्रकारचे शस्त्र घेऊन येऊ नये, परवानगी नसलेल्या वाहनांनाही त्या परिसरात बंदी असणार आहे। हा आदेश शनिवारी सकाळी 5 ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे। दुसरीकडे ग्रामीण भागातील म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीच्या केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत शहराप्रमाणेच निर्बंध लागू असणार आहेत। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।